नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे नीटच असाल. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पावनी आणि विक्रांतला. ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा. चला तर मग आता वळूया आपल्या कथेकडे. तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 50. मी आपलं सांगायचं काम केलं. बाकी उद्या काही 19-20 झालं तर मला सांगू नका. घरदार संस्कार महत्वाचे असतात आणि इथे तर कुठलीच सोय नाही. संस्कार असते तर लग्नाआधी गरोदर राहिली नसती ती. अक्कासाहेबांचे शब्द ऐकून पावनीच्या डोळ्यात पाणी जमा झालं. ती आल्या पावली परतणारच होती की तिला तिच्या मागे उभे असलेले आबासाहेब दिसले. आता पुढे. आबासाहेबांना पाहून पावनीने डोळ्यातलं पाणी पुसलं. ती निघून जाणार होती की त्यांनी तिला थांबवलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कुणीही सांगू शकलं असतं की त्यांना अक्कासाहेबांचं बोलणं नुसतं आवडलंच नाहीये तर त्या बोलण्याचा प्रचंड रागही आला आहे. आबासाहेबांच्या चेहऱ्यावरचे हे असले एक्सप्रेशन तिने ज्यावेळी ती आणि विक्रांत लग्न करून घरी आलेत ना त्यावेळी पाहिलेले. आणि आता पुन्हा तीच प्रतिकृती पाहून भीती वाटली तिला. आबासाहेब, तिने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. तिच्यामुळे दोन बहीण भावंडांमध्ये वाद नको व्हायला हवे होते तिला. मंदाचं बोलणं नीट आठवत होतं. आबासाहेब खूप मानतात अक्कासाहेबांना. अशा वेळी आपल्यामुळे त्या दोघांच्या एवढ्या वर्षाचं नातं खराब व्हायला नको होतं तिला. आबासाहेब प्लीज, असू द्या ना. मला मला नाही वाईट वाटलं. ती विषय संपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण आज आबासाहेबांनाही कदाचित जाणवलं की पाणी डोक्यावरून गेलंय. याआधी त्यांचे मानपान रुसवेच फुगळे सगळं आनंदाने स्वीकारलं होतं, पण पावनीचा हा अपमान त्यांना मंजूर नव्हता. पावनी, चल आत. ती जागची हलत नाहीये पाहून शेवटी ते तिच्या खांद्याला धरून तिला हात घेऊन आले. त्यांना असं अचानक समोर पाहून अक्कासाहेब बोलायच्या थांबल्यात आणि मग त्यांचं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या पावनीकडे गेलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून आजीसाहेबांना शंका आली की तिने अक्कासाहेबांचं बोलणं ऐकलं तर नाही. पावनी, अगं. आजीसाहेब उठून तिच्याजवळ येतच होत्या की आबासाहेबांनी हात दाखवून त्यांना थांबायला सांगितलं आणि ते अक्कासाहेबांकडे वळले. यावेळी त्यांची बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे भाव नेहमी असतात तसे नक्कीच नव्हते. एरवी कुठलीही गोष्ट असती तर कदाचित आजीसाहेबांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, पण आज कदाचित त्यांचंही मत आबासाहेबांसारखंच होतं. अक्कासाहेब, तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा. वयाने, मानाने. आम्ही नेहमी सन्मानच केलाय तुमचा. कधी उलट बोललो नाही की तुमचा शब्द मोडला नाही. पण आज आम्ही जे बोलणार आहे ना त्याची आधीच हात जोडून माफी मागतोय. आबासाहेब हात जोडून म्हणाले. तसं अक्कासाहेब पाहतच राहिला. त्यांचे शब्द जरी मवाळ असले तरी डोळ्यात राग होता. पावनीला तर तिची कुठलीही चूक नसताना उगाचच अपराधीपणाचं ओझं जाणवायला लागलं होतं. जरा वेळापूर्वी काय म्हणालात तुम्ही? की ही अनाथ आहे. तर हिच्यावर कसले संस्कार असणार? घर तोडणारी वाटते तुम्हाला ही? पैशांचा लोभ आहे हिला तुमच्या मते? बरोबर ना? आबासाहेबांचं बोलणं जवळजवळ जाब विचारण्यासारखं होतं. ते ऐकून अक्कासाहेब जरा चपापल्या. पण आपला हेका सोडण्याची त्यांची तयारी दिसली नाही. काहीही झालं तरी स्वतःचा शब्द खरा करायची सवय होती आधीपासून. कदाचित त्यांच्या मनात विक्रांतसाठी आणखी कुठली मुलगी होती. विक्रांतच्या वडिलांच्या वेळी आबासाहेबांनी त्यांचं ऐकलं होतं आणि इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी अशी त्यांची इच्छा असावी. आबासाहेबांच्या अशा बोलण्याने, विचारण्याने, प्रश्नांनी त्यांचा इगो दुखावला गेला. आता तर मागे हटणं मंजूरच नव्हतं. माझे अनुभवाचे बोल आहेत. माणसांची नीट पारख आहे मला. डोक्यावरचे हे केस असेच नाही पांढरे झाले आहेत माझ्या. अक्कासाहेब अजूनही आपल्या बोलण्यावर कायम होत्या. त्यावर रागात असणारे आबासाहेब मंद हसले. आम्हालाही तेच वाटायचं तुमच्याबद्दल. पण तुमच्या आयुष्यभराच्या माणसं ओळखण्याच्या अनुभवावरून जर पावनी तुम्हाला अशी वाटली असेल तर हे बोलताना मला दुःख होतंय की तुम्हाला माणसाची पारखच नाही अक्कासाहेब. या एका मुलीमुळे आपल्या भावाचं आपल्याबद्दल एवढं मतपरिवर्तन. मनातल्या मनात पावनीचा राग आणखीनच उसळत होता त्यांच्या. अहो, या पोरीला बोल लावण्याऐवजी कौतुक करायला पाहिजे तुम्ही हिचं. संस्कार करणारं कोणी नव्हतं तिच्यावर तरीही आपल्यातली शालीनता, प्रामाणिकपणा, नम्रता जपून ठेवली आहे तिने. तुम्ही लाख मुली शोधल्या असत्यात हो, पण तरीही पावनीसारखा जोडीदार आणि सून ना या घराला मिळाली असती ना विक्रांतला. तिला भेटलात ना तेव्हापासून एकही संधी सोडली नाही तुम्ही तिला उलट बोलण्याची. एखादी मुलगी असती तर उत्तर देऊन मोकळी झाली असती एव्हाना. पण हा तिचा चांगुलपणा आहे की तिने तुमचा मान ठेवला, शांत राहिली. काल आलेल्या या मुलीसाठी तू माझ्यासोबत वाद घालतोय? बघितलंस नर्मदा, सगळ्यांवरच जादू केली आहे हिने. अक्कासाहेबांचा इगो जवळजवळ जखमी झाला होता आता. आपल्या भावाने आपल्याला उलटून बोलावं त्यांना अजिबात सहन झालं नाही. ही मुलगी कोणी रस्त्यावर पडली नाहीये. या घरची सून आहे. कारखानसिंची इज्जत आणि माझ्या विक्रांतचं प्रेम आहे ती. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून तिला घरात आणलाय विक्रांतने. 7 वर्षांची होती जेव्हा तिचे आई वडील गेलेत. काय काय भोगलाय तिने आजवर.
पण कधीच आपल्या परिस्थितीचं भांडवल गेलं नाही आमच्यासोबत. माझी माधवी आणि अभय गेले तेव्हा ही 2 लेकरंही लहानच होती. विसरलास का तू? जगात अशी कितीतरी मुलं अनाथ होतात. अक्कासाहेबांचा दुसरा तर्क. अजिबात नाही विसरलोय. खरं आहे तुमचं. दुर्दैवाने कितीतरी लहान मुलांच्या डोक्यावरचं आईबापाचं छप्पर हरवतं. विराज आणि विक्रांतच्या बाबतीतही तेच झालं. पण त्यांच्यासाठी किमान मी आणि नर्मदा होतो. अपमानाची झळ एवढी पोहोचली होती त्यांना की आता जे मनात नाही ते सुद्धा त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होतं. त्यांचा दुखावलेला अहंकार बोलत होता आता हे सगळं. आणि काय म्हणाला तुम्ही? हिला पैशांचा मोह आहे. गोड गोड बोलून विक्रांतला या घरापासून तोडेल ही. असा विचार कसाच करू शकता तुम्ही? हा बदललेला विक्रांत दिसत नाहीये तुम्हाला? जो फक्त आणि फक्त पावनीमुळे आहे. अहो पैशांचा मोह असताना तिला तर साताऱ्याची हजारो करोड रुपयाची जी जमीन मी तिच्या नावावर केली होती ती तिने मागे लागून पुन्हा नर्मदाच्या नावावर नसती करायला लावली आम्हाला. पावनीने खूप गळ घालून आजीसाहेब आणि आबासाहेबांना ती जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करायला लावली होती. ते तयारच नव्हते पण ती हट्टाला पेटलेली. एवढंच काय तर जी नवीन बिझनेस सेगमेंट विक्रांतने लॉन्च केली आहे ना विराजच्या मालकी हक्काची त्यासाठी सुद्धा विराजला पावनीनेच तयार केलं. नाही तर तो कधीच तयार झाला नसता. त्याला तर नेहमी त्याच्या भाईच्या हाताखाली काम करायचं होतं. पण पावनीने समजावलं त्याला आणि ज्या शब्दांमध्ये समजावलं ना ते ऐकाल तुम्ही तर तुम्हालाही जाणवेल की हिच्यासारखी मुलगी घरी यायला नशीब लागतं. आणि या सगळ्यांच्या उपर तिच्या आईवडिलांचं घर जे आहे ना ते तिने गरजू मुलींच्या हॉस्टेलसाठी म्हणून वापरायला दिलंय. आबासाहेब म्हणाले तसं पावनीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. जरा वेळापूर्वी कुठल्या कामासाठी सदानंद त्यांना येऊन भेटून गेला. त्यावेळी त्यानेच सांगितलं हे आबासाहेबांना. म्हणून त्यांना माहिती होतं. या ऐश्वर्याचा इथल्या ऐशो आरामाचा मोह नाही तिला. आपल्या सगळ्यांचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी फक्त एवढंच पाहिजे तिला या सगळ्यांपासून. दुसरं काहीच नको. आबासाहेब पावनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले तसं तिला हुंदका फुटला. त्या दिवशी यशवंतासमोर विक्रांत आणि आज अक्कासाहेबांसमोर आबासाहेबांनी तिची बाजू उचलून धरली होती. इथून पुढे एकटी नव्हती ती. तिचा परिवार तिच्या सोबत होता. प्रत्येक पावलावर. त्यांच्या छातीवर डोकं ठेवून आपलं रडू थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत थापटलं तिला. आजीसाहेबांनी समोर येत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला जवळ घेतलं. राहून राहिला प्रश्न तिच्या गरोदर असण्याचा. तर ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही ना त्याविषयी मत मांडू नये अक्कासाहेब. पावनी जोवर आहे या घरात तोपर्यंत या घराच्या 2 चुली होणं शक्यच नाहीये. बाकी तुमच्या घरात ज्या 2 चुली झाल्या त्यात तुमच्या अशा तटस्थ आणि टोकाच्या वागण्यामुळे. दुसरं काहीच नाही. सगळा दोष दुसऱ्याच्या माथी लावून होत नाही अक्कासाहेब. आबासाहेबांच्या तोंडून आलेलं शेवटचं वाक्य म्हणजे अक्कासाहेबांसाठी खूप मोठा धक्का होता. आजवर त्यांच्या शब्दापुढे न जाणाऱ्या त्यांच्या या लहान भावाने वयाने कितीतरी लहान असलेल्या मुलीसमोर त्यांना बरंच काही ऐकवलं होतं. खरं तर आरसा दाखवला होता. पावनीची बाजू मांडली होती. पण अक्कासाहेबांनी स्वभावाप्रमाणे स्वतःचा अपमान समजला तो. एवढं सगळं बोलून झाल्यावर आबासाहेब हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. तुम्ही खूप केलायत अक्कासाहेब माझं. तुमच्या या उपकाराखाली आयुष्यभर दबून राहायला आवडेल मला आणि राहीलही मी. पण पावनीविषयी असं काहीही गेलं ऐकलं जाणार नाही माझ्याच्याने. या घराची लक्ष्मी आहे ती आणि या घरात असलेल्या प्रत्येकाने तिचा सन्मानच करायला हवा. ते ठाम शब्दात म्हणाले. तेवढं सगळं ऐकल्यावर अक्कासाहेबांना तिथे थांबणं शक्यच नव्हतं. त्या ताड ताड पावलं टाकत रूमच्या बाहेर निघून गेल्या. आबासाहेब तुम्ही उगाचच बोललात त्यांना आणि तेही एवढं सगळं. माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये. त्या रागारागाने बाहेर निघून गेल्या ते पाहून पावनीला भीतीच वाटली आणि म्हणून ती आबासाहेबांना म्हणाली, नाही बेटा, तुझ्यामुळे नाही. त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या विचारसरणीमुळे आज हे एवढं सगळं बोलावं लागलं आम्हाला. तू नको काळजी करूस. त्यांचा राग आला असला तरी जास्त वेळ टिकणार नाही. आमच्यावर खूप जीव आहे त्यांचा. यावेळी त्यांचा राग लवकर जाणार नाही हे आबासाहेबांना माहिती होतं. ते मनधरणही करणार नव्हते. काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कळायला लागतात. पण तरीही पावनीला वाईट वाटू नये म्हणून ते म्हणाले, तू जा, आराम कर तुझ्या रूम मध्ये. तिने डोळे पुसतच मान हलवली. आजीसाहेबांना तिने विक्रांतचा निरोप दिला. तुम्ही जरा जास्तच बोललात आज अक्कासाहेबांना. पावनी गेली तसं आजीसाहेबही दबक्या आवाजात आबासाहेबांना म्हणाल्या. जास्त बोललो असेल पण योग्य आणि तेच खरं तेच बोललो आम्ही. गरज होती त्याची नर्मदा. मान्य आहे पण त्यांचा स्वभाव तो माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आम्ही जाऊन बोलू त्यांच्यासोबत. हो पण आमच्या बोलण्याची माफी नक्कीच मागणार नाही. कारण त्याचा काही एक पश्चाताप नाहीये आम्हाला. आबासाहेब म्हणाले. भेटूया लवकरच पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, नेहमीची रिक्वेस्ट, ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा. उद्या यासोबतच तुमच्यासाठी
समर आणि अर्पिता सुद्धा येणार आहे. त्यांचा संसार कसा सुरू होतो तेही बघायचंय आपल्याला. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.